नमस्कार. नमस्कार भाऊ. तुमची ओळख द्या संपूर्ण. माझं नाव श्रीकांत शिवदास जोशी, नवापाडा, डोंबिवली. आणि माझी बैल पळतात माझ्या मुलीच्या नावाने, समायरा श्रीकांत जोशी, नवापाडा. आज या मैदानामध्ये तुमचा खूप चांगला असा गुलाल झालेला आहे, त्याच्याविषयी थोडीफार माहिती द्या आम्हाला. आज गुलाल झाला म्हणजे आज आमची शर्यत होती वाडेकरवाल्यांची, रामाशी, आणि त्यांच्या पैऱ्यामध्ये होता चिंचोलीचा सुंदर. मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची आणि त्या शर्यतीमध्ये आज आम्हाला गुलाल झालेला आहे. आणि आमच्या पैऱ्यामध्ये होता छत्रपती संभाजीनगरचा शाकीरभाई पठाण, जे खूप मोठे भारतातले छकडेवाले आहेत. त्यांचा आत्ता लेटेस्टच 5 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये पुण्याला 1 नंबर केला आहे त्यांच्या गाडीने. राजा आणि सम्राट बैलाचे मालक स्वतः आणि स्वतः चालक आहेत. आमच्या एका फोनवरती भावाने आमच्या अडचणीला आम्हाला उभे राहिले, भावाच्या पाठीशी, आणि आज आम्हाला गुलाल मिळवून दिला. त्याचं पूर्ण श्रेय शाकीरभाई पठाण आणि सहभावांना, त्यांच्या पूर्ण टीमला आहे. नक्कीच दादा, तुमच्या शब्दाला मानलं पाहिजे. त्यांनी एका कॉलवरती तुमच्या आलेले आहेत. आणि अमोल भाऊ, त्यांच्या मेन नियोजन त्यांचे अमोल भाऊ राठोड इंजिनियर, त्यांच्या थ्रू हा बाजी बैल बिंजोडचा बादशाह आज आमच्या गावाच्या नावासाठी खेळायला आला इथे. नक्कीच ना, त्या मैदानामध्ये ना सर्वत्र चर्चा होती का जिथं एकदम गट, सेमी आणि फायनल घासाघाशी होत्या त्या मैदानामध्ये या गाडीने एक छकड्याच्या अंतरामध्ये पळाली. काय हो, ती गाडी जितकं बोलू तेवढं कमीच आहे त्या गाडीविषयी, कारण त्यांनी सगळे महाराष्ट्रातले टॉपच्या नंदीला फरकात हरवलेलं त्यांनी. आणि ते स्वतःचा मालक बोलतील 2 शब्द त्यांच्या तोंडाने, पण त्यांच्या बैलाचे ऐका तुम्ही. तर सर, आपल्या नंदीची माहिती द्या. आपलं तुमचं नियोजन करणारी सर्व मंडळी या ठिकाणी, ही सगळी आमची गँग, थोडी माहिती द्या त्यांच्याविषयी. आणि आपला बैल आहे सच्या, त्यांचे मूळ मालक हा 40गाव एक्सप्रेस, 40गावमध्ये घोडा म्हणून त्याची ओळख आहे, गोविंदा आगोने. आणि लक्की बबल्या ग्रुप, राकेश पाटील, उमेश पाटील, हा त्यांच्या थ्रू आम्ही बैल घेतलेला आहे. आणि आजच्या शर्तीचं मेन नियोजन अमित शेठ जोशी, माझे मोठे बंधू, त्यांनी केलेलं आहे. पूर्ण आजचा श्रेय त्यांना विजयाचा. आणि आपला बैल 3 फेऱ्यांना पण तेवढाच पळतो, बिनजोडला पण तेवढाच पळतो. त्याला आत्तापर्यंत त्याची खासियत आहे भाऊ, त्याला 40गावमध्ये पण कुठला बैल पुरला नाही आतून. आणि मुंबईमध्ये पण आत्तापर्यंत जेवढे त्याला नंदी टाकलेत त्यांनी कुठल्याच बैलाला आत्तापर्यंत तोंड काढून दिलेलं नाही. ही त्याची खासियत आहे सच्याची. तुमच्या दावणीला एकदम टॉपचा हत्यार घडलेला आहे. हा, ॲक्च्युली झालं काय, आम्हाला लोकांनी सुरुवाती खूप टीका केली आम्हाला, ते काय शौक करतील. आम्ही या शौकमध्ये पूर्वीपासून आमच्या काकांची पण बैल होती, पण आता स्वतःची आम्ही बैल घेतली. आता दुसराच वर्ष आमचा. लोकांनी आम्हाला खूप टीका केली, पण माझ्या सगळ्या भावांनी, माझ्या भावाच्या पोरांनी, पूर्ण या ग्रुपने एवढी मेहनत घेतली. आज आमचा नंदी बिंजोडला पोहतोय. आणि आज आमचा खूप मोठी शर्यत झाली, 1,04,000 आणि 2 बादल्यांचा मानकरी झाला आज आमचा बैल. आम्हाला खूप अभिमान आहे. माझ्या पोरीचं नाव आणि आमच्या नवापाडा गावाचं नाव माझा बैल करतोय. त्यांनी जे टीका करत होते त्यांनी आज जिंकून त्यांचं तोंड बंद केलेलं आहे. नक्कीच ना, म्हणजे ना आजच्या मैदानाचा ना गुलाल म्हणजे सर्वात महत्त्वाचा मानला तो. कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदकेसरी मैदान असतात, त्या आपल्या मुंबईमध्ये हा हिंदकेसरी मैदान मांडला जातो. आजच्या मैदानाविषयी तुम्ही काय सांगाल? आजचा मैदान बोललं तर हा आमचा देसाईचा मैदान जो असतो, ते आमचे मित्र आहेत, जीवा भावाचे रविशेठ म्हात्रे. आमचे पूर्वीपासूनचे त्यांची मैत्री, क्रिकेटपासूनची. अगोदर मी क्रिकेट खेळायचो, त्यापासून आमची ओळख आहे. तर हा खूप म्हणजे मुंबईचा सर्वात 1 नंबर मैदान बोलत आहे. ही मुंबईची पंढरी, सावली मैदान देसाई. इथे खेळायसाठी आम्ही वर्ष वाट बघतो, आणि इकडचा गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. हा गुलाल भेटला म्हणजे आम्ही सर्व जिंकलो या क्षेत्रामध्ये. म्हणजे या मैदानाचा गुलाल आम्हाला खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यांचं नियोजन आजचं खूप 1 नंबर नियोजन आहे त्यांचं. खूप त्यांनी मेहनत घेतली, रविशेठ आणि पूर्ण टीमने. त्यांच्या पूर्ण देसाई गावाचे 5 पाडे सर्वांची मेहनत आहे ती आज दिसून येते. एकदम चांगल्या रीतीने मैदान पार पाडतात. मी असं ऐकून आहे ना, जे 5 पाड्यांचे हा मैदान भरवतात, त्यातनं जी काही इन्कम मिळते धर्मशाळेला ते दान करतात. नक्कीच ते दान करतात. स्वतः रविशेठ एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. नक्की सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार प्रत्येक वेळी असतो. म्हणजे तुम्ही क्रिकेट बोला, काही कुठले असे सामाजिक कामं असतात ना, प्रत्येक ठिकाणी त्यांचा हातभार असतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये पण त्यांचा म्हणजे एवढा हातभार आहे, खूप मोठा. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहेत. आमचे मोठे भाऊच आहेत ते रविशेठ. आज आपल्यासोबत पैरेकरी आहेत, त्यांची देखील आपण थोड़ी मुलाकात घेऊया. शाकिर मजीद का पठान, और हमारा बाजी है उधर बिंजोड़ में 1 नंबर में भागता. हम बिंजोड़ कंटिन्यू बिंजोड़ ही खेलते उस पर. और वो अच्छे से अपने अमोल भाई ने फ़ोन करे थे, बोले अपनों को उधर अमित सेठ के इधर बैल लेके जाना पड़ता. बोले उनकी शरीयत जमील है, बोले उनका कुछ पैरा होया था, कैंसिल होगा, बोले अपना बाजी लेके जाना पड़ता. फिर कल फ़ोन आया उनका, लगे हम बैल डाल के निकले.
और गाड़ी भी अच्छी भागी, उनका भी बैल एक नंबर भागा, मैदान का उसका नियोजन भी एक नंबर था, अच्छा भारी प्रोग्राम था। आपकी कब से जान पहचान है इनसे कुछ? अभी अपने अमोल भाऊ उनके कांटेक्ट में थे, अभी तो हमारे नए नए रिश्ते हुए, अभी तो कुछ नहीं थे। हम लोग को अभी लग रहा है ना राजा और सम्राट मुंबई में आएंगे अभी जल्दी। हाँ आएंगे जल्दी आएंगे। एक अभी 26 जनवरी का मैदान तो हो गया। हाँ अभी 1 मई का जो एक इधर मुंबई का सबसे टॉप का मैदान है, हाँ उसमें आएंगे इतना जल्दी? आएंगे लाएंगे। अभी 2-3 मैदान उधर के अड्डे करना है हमको, 3 फेरे के, और 2-3 मैदान उधर के हो गए क्या, उसके बाद में इधर बैल राजा और सम्राट जल्दी दिखेंगे भागने को। कुछ चर्चे का विषय हुआ, जो एक 5 लाख का मैदान हुआ, तब हाँ। से बहुत चर्चे में आए होंगे, आप क्या बोलेंगे? हाँ बहुत चर्चा है, अभी उधर सबके फ़ोन आते पैरे के उसके, पर अभी हमारी घर की गाड़ी भी अच्छी भागती ना, उसकी वजह से घर की गाड़ी भागाने वाले 2-3 मैदान फिर देखेंगे। आप खुद गाड़ी पे बैठते हैं? मैंने सुना। हाँ खुद ही गाड़ी निकालते हम। राजा आणि सम्राटला पण हा. आम्ही नक्की प्रयत्न करू मुंबईला उतरायचा. हा. अमोल भाऊ इंजिनियरांनी जर सकीरबाईंनी प्रयत्न केला तर नक्की येणार, ते पण बैल नक्की येणार हा. आपल्या इथे. मित्रांनो पाहू शकतात, खूप मोठी अपडेट आहे. दादा लवकरच बैल मुंबईला उतरवणार आहेत. हो पब्लिक पण लगेच कोणी पण म्हणत होतं राजा आणला का सम्राट आणला का, नक्कीच पळताना दिसणार लवकरच मुंबईला. चालेल. हा मुंबईकरांच्या प्रेमासाठी नक्की ते हा बैल उतरवणार, त्यांनी आम्हाला शब्द पण नक्की दिलेला आहे. 100% येणार बैल. नक्कीच येणार ते बैल. हो